नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आपण एका अशा झाडाबद्दल माहिती घेणार आहोत की ते झाड एकटं जगू शकत नाही मित्रांनो। अर्ध पराजीवी असं झाड आहे। त्या झाडाला जगण्यासाठी त्याच्या आजूबाजूला झाडं लागतात। हे झाड मित्रांनो, हे झाड जर आपल्या अंगणामध्ये असेल तरी पण ते आपलं नसतं मित्रांनो। आणि जर ते त्या झाडाला तोडायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला वन विभागाची परमिशन घ्यावी लागते मित्रांनो। आयुर्वेदामध्ये त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे मित्रांनो, आणि पूजेमध्येही त्याचा उपयोग केला जातो। आपल्याला आपल्या सगळ्यांच्या पाठाचं आणि परिचयाचं झाड आहे मित्रांनो। तर मित्रांनो, मी आज तुम्हाला त्याच झाडाविषयी माहिती सांगणार आहे मित्रांनो। तर चला, तर हे बघू शकता मित्रांनो, हे आहे ते झाड आणि झाडाचं नाव आहे मित्रांनो चंदन। हे आहे चंदनाचं झाड मित्रांनो, बघू शकता मित्रांनो। पूर्वीच्या काळामध्ये याचा उपयोग फक्त राजे महाराजेच करत होते। त्यांच्या राजवाड्यामध्ये त्यांच्या अंगाला लेप असेल, चंदनाचं तेल असेल, राजे यांचा उपयोग पूजा असेल किंवा त्यांच्या अंगाला लेपन असेल किंवा आयुर्वेदिक औषधासाठी याचा उपयोग केला जातो मित्रांनो। आणि एवढं औषधी झाड आहे मित्रांनो, पूजेमध्ये याचा उपयोग जेवढाच केला जातो तेवढाच हे औषधी गुणधर्माचंही झाड आहे मित्रांनो। पण एक गोष्ट काळजी घेण्यासारखी आहे मित्रांनो, की हे जरी झाड तुमच्या अंगणामध्ये असेल, तरीही कायद्यानं तुम्ही हे झाड तोडू शकत नाहीत मित्रांनो। कारण याला तोडण्यासाठी सरकारची परमिशन लागते। ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायची आहे मित्रांनो। हे बघू शकता, हे लहान झाड आहे मित्रांनो। 10 ते 15 वर्षे लागतात मित्रांनो या झाडाला। आणि हे जे आजूबाजूला ह्याचे झाडं दिसतात, हे झाड एकटं उगवू शकत नाही, कारण याला अन्न दुसऱ्या झाडापासून घ्यावं लागतं। आणि त्या अन्नाच्या बदल्यामध्ये हे झाड आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये सुगंध देतं मित्रांनो। आणि मार्केटमध्येही खूपच या झाडाची डिमांड आहे, कारण याच्या 1 किलो लाकडाची किंमत, 1 किलो चंदनाची किंमत हजारोमध्ये नाही तर लाखोमध्ये आहे मित्रांनो। हे बघू शकता, हे आहे चंदनाचं झाड। तर मित्रांनो, याचा उपयोग पूजेमध्येच नाही तर याचा उपयोग आयुर्वेदामध्येही भरपूर केला जातो, कारण याच्यापासून आपल्या अंगातील उष्णता कमी केली जाते मित्रांनो। याचे आयुर्वेदिक फायदेही भरपूर आहेत। मित्रांनो, जसं की तुमच्या चेहऱ्यावर जर पिंपल्स आले असतील तर चंदनाचा उपयोग केला जातो। तुमच्या अंगामध्ये गरमी कमी करायची असेल तरीही चंदनाचा उपयोग केला जातो। आणि तुमचं डोकं जरी दुखत असेल तरी चंदनाचा उपयोग केला जातो मित्रांनो। असे अनन्य फायदे आहेत आणि हे झाड म्हणजे या झाडाचे असे भरपूर फायदे आहेत मित्रांनो। तर हे बघू शकता मित्रांनो, याला फळंही लागतात। काळ्या आणि जांभळ्या रंगाची फळं असतात मित्रांनो याची। हे बघू शकता तुम्ही, चंदनाची फळं ही तुम्हाला दाखवतो मी। हे तुम्हाला बघू शकता, हे बघू शकता, हे फळं खाल्लीही जातात, असं झाड आहे मित्रांनो। पण एक गोष्ट लक्षात ठेवायची मित्रांनो, की हे झाड जरी आपल्या शेतात असेल किंवा अंगणात असेल तरीही याच्यावर आपला अधिकार नाही, कारण हे खूपच महागडं झाड आहे। आणि ही झाड जर आपण बिना परवानगी तोडलं तर कायद्यानं तो गुन्हाही असू शकतो। असं अनन्यसाधारण औषधी गुणधर्मासह देवपूजेतही कामाला येणारं झाड आहे मित्रांनो हे। आणि मित्रांनो, या झाडाची 10 ते 15 वर्षामध्ये हे झाड तोडणीला येते आणि खडकाळ रानावरतीच याची लागवड केली जाते मित्रांनो। असे भरपूर फायदे या झाडाचे आहेत। तर ठीक आहे मित्रांनो, माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनेलवरती जे कोणी नवीन असतील त्यांनी प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा, कारण असेच नवनवीन व्हिडिओ आपण आपल्या चॅनेलवरती आणत असतो। तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, हर हर महादेव।